नमस्कार. महाराष्ट्र सरकारने नुकताच एक असा निर्णय घेतलाय जो लाखो कुटुंबांच्या डोक्यावरचं हक्काचं छत पक्क करू शकतो. सरकारी जमिनीवरची जी अनधिकृत बांधकामं आहेत ती आता कायदेशीर होणार आहेत. चला मग हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा फायदा कसा घेता येईल हे सगळं आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, कित्येक दशक हजारो कुटुंब सरकारी जागेत राहत होती, पण त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर हक्क नव्हते. त्यांच्या डोक्यावर सतत एक भीती असायची की आपलं घर कधी तुटेल, आपल्याला कधी इथून जायला लागेल. हीच ती अनिश्चिततेची टांगती तलवार होती. पण आता सरकारच्या या नवीन धोरणामुळे ही तलवार दूर होण्याची एक मोठी आशा निर्माण झाली आहे. हा निर्णय किती मोठा आहे याचा अंदाज तुम्हाला या एका आकड्यावरच येईल. या धोरणामुळे राज्यातल्या जवळपास 30 लाख बांधकामांना फायदा होण्याची शक्यता आहे. म्हणजे विचार करा, तब्बल 30 लाख कुटुंब ज्यांना आता त्यांच्या घराला कायदेशीर मान्यता मिळण्याची एक संधी मिळणार आहे. चला तर मग पुढे काय काय बघणार आहोत त्याची एक छोटीशी झलक घेऊया. सगळ्यात आधी हा मोठा निर्णय नेमका आहे तरी काय ते पाहू. मग यासाठी कोण पात्र ठरू शकतं आणि त्याचे नियम काय आहेत हे जाणून घेऊ. त्यानंतर किती मोठी जागा नियमित होईल आणि त्यासाठी खर्च किती येईल यावर बोलू. अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ते समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असतील यावर एक नजर टाकू. तर चला सुरुवात करूया या महत्त्वाच्या निर्णयापासून. या धोरणाचा मूळ गाभा काय आहे आणि त्यातली सर्वात महत्त्वाची तारीख कोणती आहे हे आपण आता समजून घेऊया. बरं, हे अतिक्रमण नियमितीकरण धोरण म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी जमिनीवरच्या अनधिकृत घरांना कायदेशीर मान्यता देण्याचा हा एक मार्ग आहे. याचा उद्देश फक्त अतिक्रमण माफ करणं नाहीये, तर तिथे राहणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या घराची एक कायदेशीर सुरक्षा देणं हा आहे. आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तारीख. याआधी 2002 मध्ये एक धोरण आलं होतं. त्यानुसार 1 जानेवारी 1995 पर्यंतचीच अतिक्रमणं नियमित केली जात होती. पण आता सरकारने ही मुदत खूप पुढे वाढवली आहे. नवीन धोरणानुसार 1 जानेवारी 2011 ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेच्या आधीची निवासी बांधकामं नियमित केली जाणार आहेत. म्हणजे मधल्या काळात जवळपास 16 वर्षांत ज्यांनी घरं बांधली त्या लाखो कुटुंबांना आता एक मोठी संधी मिळाली आहे. चला आता पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. ठीक आहे, निर्णय तर समजला, पण मग हे धोरण नेमकं कोणासाठी आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरू शकतं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे मिळतील. पात्रतेचे नियम अगदी स्पष्ट आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे एका कुटुंबाला फक्त एकाच घरासाठी हा लाभ मिळेल. दुसरा नियम, अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर त्याच गावात किंवा शहरात दुसरं कोणतंही मालकीचं घर किंवा प्लॉट नसावं. तिसरं म्हणजे ते बांधकाम फक्त आणि फक्त राहण्यासाठीच वापरलेलं असावं. आता हे सगळं सिद्ध करण्यासाठी मतदार यादी, वीज बिल किंवा मालमत्ता कराची पावती असे पुरावे लागतील. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड हे वास्तव्याचा पुरावा म्हणून चालणार नाही. ठीक आहे, पात्रता समजली. आता वळूया थेट व्यवहाराच्या गोष्टींकडे. म्हणजे किती मोठी जागा नियमित होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी खर्च किती येणार आहे. इथे जागेच्या आकारावर एक मर्यादा घातली आहे. तुमचं बांधकाम जास्तीत जास्त 1500 चौरस फुटांपर्यंतच असायला हवं. यापेक्षा जर मोठं बांधकाम असेल तर त्याला कोणताही दिलासा मिळणार नाही, उलट ते तोडलं जाईल. आता खर्चाचं गणित समजून घेऊया आणि यात एक खूप मोठी खुशखबर आहे. जर तुमचं घर 500 चौरस फुटांपर्यंत असेल तर ते पूर्णपणे मोफत नियमित केलं जाईल. यासाठी एकही रुपया शुल्क लागणार नाही. जर जागा 501 ते 1500 चौरस फुटांच्या मध्ये असेल तर सरकारी रेडिरेकनर दराचा 10% शुल्क लागेल. आणि जर जागेचा वापर व्यावसायिक म्हणजे दुकानासाठी वगैरे होत असेल तर मात्र रेडिरेकनरच्या 25% शुल्क भरावं लागेल. पण थांबा, हे धोरण सरसकट सगळ्याच अतिक्रमणांना लागू होत नाही. काही जागांना यातून स्पष्टपणे वगळण्यात आलं आहे. जसं की नदीपात्रातली, रस्त्यावरची, वनजमिनीवरची किंवा शाळा, हॉस्पिटलसाठी राखीव असलेल्या जागेवरची घरं नियमित होणार नाहीत. इतकंच नाही तर किनारपट्टी, महामार्ग आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणची बांधकामही नियमित केली जाणार नाहीत. आणि हो, अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हे नवीन धोरण मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश म्हणजे MMR साठी लागू होणार नाही. त्या भागांसाठी जी जुनी धोरणं आहेत तीच कायम राहतील. चला आता समजा आपण पात्र आहोत, जागा पण मर्यादित आहे. मग आता पुढे काय? अर्ज कुठे आणि कसा करायचा ती प्रक्रिया आता समजून घेऊया. इथे प्रक्रिया थोडी वेगळी आहे. तुम्ही ग्रामीण भागात राहता की शहरी भागात यावर सगळं अवलंबून आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागेल. आणि जर तुम्ही शहरी भागात म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीत असाल तर तुम्हाला तुमच्या स्थानिक नगरपालिकेत किंवा महानगरपालिकेत अर्ज करायचा आहे. घर नियमित झाल्यावर जे हक्क मिळतील त्याचं स्वरूप थोडं वेगळं आहे. तुम्हाला भोगवटादार वर्ग 2 असा दर्जा मिळेल. आता याचा सोपा अर्थ काय, तर तुम्हाला जागेचे पूर्ण मालकी हक्क मिळत नाहीत. त्यावर काही बंधनं असतात. जसं की ही जागा पुढची 5 वर्ष तुम्हाला विकता किंवा भाड्याने देता येणार नाही. पण यात एक खूप चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे जमिनीची मालकी ही पती आणि पत्नी या दोघांच्याही संयुक्त नावाने केली जाईल. तुमचा अर्ज यशस्वी व्हावा यासाठी या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
1. तुमची पात्रता पुन्हा एकदा तपासा. तुमच्या नावावर दुसरी जागा नसावी. 2. तुमच्या जागेचं मोजमाप करा. ती 1500 चौरस फुटांच्या आतच हवी. आणि 3. योग्य सरकारी कार्यालयातच संपर्क साधा. ग्रामीण भागासाठी तहसीलदार कार्यालय आणि शहरी भागासाठी तुमची नगरपालिका किंवा महानगरपालिका. बरं, हे सगळं झालं, पण या निर्णयाचा एकूण परिणाम काय होणार आहे? मोठ्या चित्रात याचा काय अर्थ आहे? चला आता शेवटच्या आणि महत्वाच्या टप्प्याकडे वळूया. हा निर्णय फक्त एकट्या महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये. याचं नातं थेट केंद्राच्या एका मोठ्या ध्येयाशी आहे. सर्वांसाठी घरे. 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येकाला घर मिळावं हे जे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे, त्या दिशेने टाकलेलं हे एक खूप महत्वाचं पाऊल आहे. या धोरणाचे फायदे पाहिले तर ते खूप मोठे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाखो कुटुंबांना एक सामाजिक सुरक्षा मिळेल. घरं कायदेशीर झाल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. शुल्काच्या रूपाने सरकारच्या तिजोरीत महसूल जमा होईल आणि अर्थातच लोकांना त्यांच्या हक्काच्या घराला एक कायदेशीर ओळख मिळेल. पण मग जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. एका बाजूला लाखो लोकांना घराची सुरक्षा देणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सार्वजनिक जमिनीचं भविष्यकाळातल्या पिढ्यांसाठी संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये सरकार नेमका समतोल कसा साधणार, हा प्रश्न खरंच विचार करायला लागतो.